खूप छान वाटतंय आणि ॲट द सेम टाइम खूप लहानही वाटतंय, कारण मला माहिती आहे माझ्यासमोर आता खूप मोठे मोठे उद्योजक बसलेले आहेत आणि त्यांना प्रोत्साहन युवराज सरांनी दिले. एकमेका सहाय्य करू अवघे करून सुपथ. आय थिंक कलाजीवन संस्थेचा हा मेन मोटिव्ह आहे, एकमेकांना सहाय्य करून. म्हणजे आपण जे म्हणतो की असं पूर्वी असं म्हणायचंय की मराठी माणूस मराठी माणसाला खेचतो, तर ती म्हण तोडून युवराज सर मला असं वाटतं की ती उलटी करतात की मराठी माणूसच मराठी माणसाला वर आणतोय. तर युवराज सर तुमचं खूप 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 अभिनंदन. ही खूप मोठी मोहीम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला खूप कौतुक वाटतं या सगळ्या गोष्टीचं, कारण म्हणजे काय मॅनिफेस्ट आपण जे म्हणतो की देव तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना देव तुम्हाला आपोआप कशा जागी नेऊन ठेवतो, असं माझ्या बाबतीत आज घडलेलं आहे. म्हणजे काही व्यवसाय किंवा काही बिझनेस सुरू करायचा मी रिसेंटली विचार करत होते आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलं. आता सरांनी पण खूप गोष्टी सांगितल्या व्यवसायाला घेऊन किंवा बिझनेसला घेऊन. माझ्या समोर एवढे लोक बसलेले आहेत. टिपिकल जॉब शैली किंवा टिपिकल नोकरी शैली तोडून रिस्क घेऊन एखाद्या उद्योग सुरू करणं ह्याच्यासाठी खूप जास्त हिंमत लागते आणि खूप जास्त करेज लागतं आणि ते तुम्ही सगळ्यांनी दाखवलंय. त्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार, कारण ही सोपी गोष्ट नाही आहे. आपला पैसा, आपली हिंमत, आपला वेळ पणाला लावणं आणि ते सक्सेसफुल होईल की नाही याची गॅरंटी नसताना स्वतःला झोकून देऊन काम करणं हे खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांना सलाम माझ्याकडनं. तुमच्यामुळे मला प्रेरणा मिळाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे युवराज सर तुमचे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा तुमच्या वाटचालीसाठी. आणि येस, तुम्ही मला खूप प्रेरणा दिली आहे त्या सगळ्या गोष्टीला घेऊन. मी पण कदाचित बिझनेस सुरू करायचा थोडा विचार करत होते. आता एवढे मोठे मोठे उद्योग करणारे बिझनेसमॅन इकडे आहेत, ते बसलेले आहेत, खूप सारे गोष्टी सांगतायत, तर मी सगळं ऐकते आणि मी आत्मसात सुरू करते. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि स्पेशली महिलांना मला, आता मी महिला आहे त्यामुळे मी महिलांना सपोर्ट करते त्यामुळे महिलांना मला तुम्हाला अभिनंदन करायचं आहे की घरातली कामं किंवा घरातल्या एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या 24 तास घरात राबून त्याच्यानंतर बाहेर पडून कुठेतरी आपली काय म्हणतो आपण इमेज बनवण्यासाठी तुम्ही मेहनत करताय, त्यासाठी तुमचं खरंच खूप अभिनंदन. मला माहिती आहे ही किती कठीण गोष्ट आहे. जरी मी म्हणजे 24 तास घरात काम करायची अजून वेळ माझ्यावर आलेली नाही आहे, तरीही मला माहिती आहे की ही किती कठीण गोष्ट आहे घरचं सांभाळणं. कारण मी माझ्या आईला बघते. सो घरचं सांभाळणं, जॉबचं सांभाळणं किंवा आता तुम्ही बिझनेस वुमन आहात तर ते सांभाळणं, तर त्यासाठी तुमचं मनापासून तुमचं जास्त अभिनंदन, कारण तुम्ही डबल मेहनत करताय. आता मी ज्या इंडस्ट्रीमधून येते त्या इंडस्ट्रीबद्दल मला थोडंसं सांगायला आवडेल. आजचा हा उद्योग रत्न पुरस्कार आहे. असं म्हणायला हरकत नाही की आमची इंडस्ट्री सुद्धा एक बिझनेसच आहे म्हणजे तिकडे सुद्धा व्यापारात चालतात. आम्ही सगळेजण मिळून, जसं ते म्हणाले की 5 बोटं एकत्र काम करतात तेव्हा काहीतरी बनतं, तसं आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही ॲक्टर्स, डिरेक्टर, प्रोड्युसर आणि असं सगळे एकत्र येऊन एक प्रोडक्ट तयार करतो आणि ते तुम्हाला टीव्हीवर आम्ही दाखवतो. तुम्हाला जर ते आवडलं तर आम्ही घराघरात पोहोचतो, तुम्हाला ते नाही आवडलं तर आम्ही डब्यात जातो म्हणजे आम्ही डब्यात जातो, प्रोड्युसरही डब्यात जातो, सगळे सगळं जातो. त्यामुळे मेहनत सगळीकडेच आहे. प्रामाणिकपणा किंवा मन लावून काम करणं, जिद्दीने काम करणं, म्हणजे मला आजही तुम्हाला माहिती सुद्धा सांगते, आमचं काम जे आहे, माझी शिफ्ट सकाळी मी जेव्हा शूटिंगला जाते तेव्हा आमची शिफ्ट सकाळी 8 वाजता सुरू होते आणि रात्री 10 वाजता संपते. सो 14 तास आम्ही सेटवर असतो. ना घरचं जेवण मिळतं, ना व्यायाम करायला मिळतो, ना म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला तसा वेळच नाही. 14 तास सलग काम केल्यानंतर तो मगाशी त्यांनी मला एक प्रश्न विचारला की किती तास काम केल्यानंतर किंवा आम्हाला एक एपिसोड दिसतो 30 मिनिटांचा एक दिवसाचा, तर जेव्हा मी 2 दिवस 14 तास सलग काम करतो तेव्हा तुम्हाला 1 दिवसाचा एपिसोड दिसतो. म्हणजे दिसताना खूप सोपं दिसतं. म्हणजे तर बरेच लोक म्हणतात की आम्हाला शूटिंग बघायला यायचं आहे, पण शूटिंग बघून गेलेली लोक परत कधीच बोलत नाहीत की आम्हाला शूटिंग बघायला यायचं आहे. याच्यामध्ये कारण हेच आहे की 2 दिवस सलग ते जे काम चाललेलं असतं ते एवढं स्लो आणि कॅमेरा
लाईट्स सगळं ॲडजस्ट करून ते चाललेलं असतं. तर तिकडेही मेहनत आहे, तिकडेही आम्ही पणाला लावून काम करतो. पण फळ अशा ठिकाणी मिळतं जेव्हा मी भेटते लोकांना आणि जेव्हा लोक कामाची तारीफ करतात किंवा कामाबद्दल बोलतात भरभरून की तुमचा किती राग येतो तुम्हाला. तर म्हणजे एकदा एक किस्सा घडला होता. मी एक नाटक करत होते 10x10 आणि तेव्हा माझी हेमंत वावरे चालू होती कलर्स मराठीवर शशांक केतकर आणि मृणाल दुसरीसोबत. तर तेव्हा मी त्याच्यामध्ये निगेटिव्ह भूमिका साकारत होते आणि माझं नाटक पण चालू होतं. तर माझं नाटक संपल्यानंतर एक आजी बॅकस्टेजला आल्या. तर मला वाटलं की ते नाटकाचं बोलायला माझ्याशी एकदम समोरून उभं राहिल्या आणि काहीच बोलेला त्या. तर मला कळलं नाही की म्हणजे काय म्हणायचं कळलं नाही. तर मला त्या म्हणायला मी काहीतरी बोलणार तेवढ्याच्या त्याच्यात त्या मला म्हणायला यापुढे जर तू माझ्या अनुला त्रास दिलास तर मी तुझ्या नाटकाला येऊन तुझ्या कानाखाली मारेन. म्हणजे मला असं झालं अहो ती ऍक्टिंग आहे, मी ऍक्टर आहे, मला जे लिहून येतं ते मी करते. मला सगळे त्रास द्यायचा नाही आहे मुद्दामून, पण तो एक भूमिकेचा पार्ट आहे माझ्या किती माझी भूमिका आहे. तर त्यामुळे ते काही असते. मला माहिती आहे तू ऍक्टर आहेस, मला माहिती आहे तू हे सगळं नाटक करते, तुमचं हे काही खरं नसतं. पण तरी यापुढे जर मला दिसलं की तू कुठली कटकारस्थानं करतेस तर मी तुला तिकडे स्टेजवर येऊन मारेन. मी म्हटलं ओके ठीक आहे चालेल. मी माझ्या प्रोड्युसर्स आणि माझे लेखक आहेत त्यांच्यापर्यंत तुमची न्यूज पोहोचवते की तुम्ही जर असं लिहत राहिलात तर मला मार पडेल. पण ही पावती आहे प्रेक्षकांकडनं मिळालेली असं मला वाटतं. एखादा माणूस मी वाईट वागल्यानंतर म्हणजे सिरियलमध्ये वाईट वागल्यानंतर एखादा माणूस की एखादी बाई